तर देशात उष्णतेचा पारा वाढलाय। देशात आता 51 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे आणि गेल्या 3 आठवड्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे। मुंबई, बंगळुरू आणि पश्चिम बंगालमध्ये आता सर्वाधिक तापमानाची नोंद वर्तवण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि देशात आता उष्णतेचा पारा वाढल्याला पाहायला मिळत आहे आणि 51 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, आता देशात उष्णतेचा पारा वाढल्याचं पाहायला मिळत आहे आणि मुंबई, बंगळुरू आणि पश्चिम बंगालमध्ये आता सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याचं पाहायला मिळत आहे। काय माहिती मिळते या संदर्भातली? जसं तू म्हटलीस की सर्वाधिक तापमान हे मुंबई, बंगळुरू आणि पश्चिम बंगालमध्ये, पण पश्चिम बंगालमधील काली कुंडमध्ये सगळ्यात जास्त पारा जो आहे तो वरती चढलेला पाहायला मिळाला। 47.2 एवढं तापमान जे ते ह्या ठिकाणी पाहायला मिळालं। तर दुसरीकडे पूर्व भारताचा भाग बघितला, ज्यात मग झारखंडचा पट्टा असेल किंवा मग कोलकाता असेल, पश्चिम बंगाल असेल, बिहार असेल, या भागातही तापमान जे ते 40 डिग्रीच्या वरतीच असलेलं पाहायला मिळतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या अनेक राज्यांमध्ये 16 दिवस उष्णतेची लाट जी आहे ती पाहायला मिळते। मुंबईत मागच्या 3 दिवस ती उष्णतेची लाट पाहायला मिळत होती। आज थोडंसं वातावरण जे आहे ते शांत झालेलं पाहायला मिळते, पण जे पूर्वेकडचे अनेक राज्य, बिहार आहे किंवा मग पश्चिम बंगाल आहे, झारखंड आहे, बंगळुरू आहे, त्या ठिकाणी 40 ते 42 सेल्सिअसच्या वरती पारा जो आहे तो चढलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पश्चिम बंगालमधील कायली कुंडमध्ये 47.2 नक्कीच अजय, तर संपूर्ण देशवासियांसाठी ही महत्त्वाचीच बातमी म्हणावी लागेल, कारण उष्णतेचा पारा आता मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतं। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।